महाराष्ट्रात एक थोर विभूती होऊन गेली. त्यांचं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पालगड नावाचे एक छोटेसे गाव. 24 डिसेंबर 1899 रोजी खोतांच्या घरी बाळ जन्माला आले. नाव ठेवलं पंढरीनाथ. पुढे त्याला श्याम म्हणूनच ओळखत. खोतांची श्रीमंती काय वर्णावी, जमीन जुमला, पैसा अडका, सोनं नाणं बक्कळ. परंतु बाळाचं दुर्दैव. पुढे भाऊबंदकीमुळे श्यामच्या वडिलांना राहतं घर सोडावं लागलं. श्यामच्या आईने अंगावरचे दागिने विकून छोटंसं घर घेतलं. मोलमजुरी करून प्रपंच चालू लागला. कर्ज वाढू लागलं. ज्या आईनं लोकांना सढळ हातानं भरभरून दिलं, तेच हात लोकांची कामं करण्यासाठी राबू लागले. आईचं दुःख श्यामला पाहावेना. गरिबीतही आईनं श्यामला चांगले संस्कार लावले. आईसाठी आपण खूप खूप शिकायचं, शिकून मोठं व्हायचं, तिला सुखात ठेवायचं, असा निश्चय वयाच्या 6व्या वर्षी बाल श्यामने केला. गावातल्या प्राथमिक शाळेत श्याम शिकू लागला. 2ऱ्या इयत्तेत असताना शाळेतून एकदा श्यामचं नाव कमी करण्यात आलं. श्याम रडत रडत घरी आला. 3 महिन्यांची फी भरल्याशिवाय तुमच्या मुलाला शाळेत बसवता येणार नाही, असे हेडमास्तरांनी वडिलांना सांगितले. त्यावेळी 2 आणे महिना फी होती. 4 ठिकाणी फिरून विनवण्या करून वडिलांनी फीसाठी पैसे गोळा केले. श्याम पुन्हा शाळेत जाऊ लागला. गावात शाळा फक्त 4थीपर्यंतच होती. पुढील शिक्षण घ्यायचं तर तालुक्याच्या गावी दापोलीला जावं लागे. ऐपत नसल्याने श्यामचं पुढील शिक्षण थांबलं. श्याम हिरमुसला. म्हणाला, बाबा मला खूप शिकायचं आहे हो. मी वाटेल ते करीन, माधुकरी मागीन, पण मला शिकू द्या. आई म्हणाली, पोरगं म्हणतंय तर जाऊ द्या त्याला दापोलीला. वयाच्या 8व्या वर्षी आई वडिलांपासून दूर दापोलीला शिकण्यासाठी श्याम निघाला. सकाळी 10 वाजता लंगोटी लावून श्याम माधुकरी मागायला जाई. माधुकरी म्हणजे एक प्रकारे भिक्षा मागण्याचाच प्रकार. परंतु अनाथ, गरीब अशा शिक्षण घेणाऱ्या मुलांना माधुकरी घालणे हे पुण्याचं काम समजलं जाई. अनेक निराश्रित विद्यार्थी माधुकरी मागूनच शिक्षण घेत. सकाळी 4 घरी मागून आणलेल्या माधुकरीतून निम्म अन्न तो सकाळी खाई आणि उरलेलं रात्रीसाठी ठेवी. दिवसभर शाळेत मन लावून अभ्यास करी. एकदा नेहमीप्रमाणे तो सकाळी माधुकरी मागून खोलीवर परत येत होता. रस्त्यात एक छोटा मुलगा व्याकुळ नजरेने पाहत हात पसरत म्हणाला, दादा काहीतरी खायला दे ना, कालपासून उपाशी आहे, खूप भूक लागली. श्यामचं अंतःकरण कळवळलं. त्याने आपल्याजवळ होती तेवढी सगळी माधुकरी त्या मुलाला देऊन टाकली. उपाशीपोटी तो तसा शाळेत गेला. रात्रीसुद्धा त्याला उपाशीच झोपावे लागले. दुसऱ्याला उपाशी बघून कळवळणारा तो जीव होता अवघा 8 वर्षांचा. ज्या वयात मुलं खाऊसाठी हट्ट धरतात, आईवडिलांना भंडावून सोडतात, त्या बालवयात तो गरिबांचा कैवारी बनला.